हॅलो फ्रेंड्स, प्रिव्हियसली आपण इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शन बघितला, त्याचं मेकॅनिझम बघितलं, कशा प्रकारे त्या रिॲक्शन ऑकर होता, कोणत्या वेळी कुठले लूप्स कशा प्रकारे ओव्हरलॅपिंग करतात, बॉन्डिंग ओव्हरलॅपिंग कशा प्रकारे होते, त्याचप्रमाणे रिंग ओपनिंग ॲज वेल ॲज रिंग क्लोजिंग दोन्ही पण आपण रिॲक्शन या बघितल्या आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये असणारे जे पॉईंट्स आहे की कशा प्रकारे ते इलेक्ट्रोसायक्लायझेशन होतं, फोरियन पाय सिस्टीम, फोरियन प्लस 2 पाय सिस्टीम, या सर्व सिस्टीम आपण प्रिव्हियसली बघितलाय. त्यानंतर आपण दोन्हींचे कोरिलेशन डायग्राम पण बघितलाय, फोरियन आणि फोरियन प्लस 2 पाय सिस्टीमचा. आता आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे पेरिसायक्लिक रिॲक्शन मधला, विच इज नथिंग बट सायक्लोएडिशन रिॲक्शन. मग आता आज आपण सायक्लोएडिशन रिॲक्शन म्हणजे काय ते बघणार आहोत. बघा, सिंपल रिॲक्शन असतात सायक्लोएडिशन रिॲक्शन, रिॲक्शन इन विच two unsaturated molecules combine to form a cyclic compound with a pi electron being used to form a two new sigma bond is known as cycloaddition reaction. मीन्स काय होतं, दोन पाय बॉन्ड ज्या सिस्टीम असते, अनसॅच्युरेटेड ज्या सिस्टीम असते, त्यामध्ये काय होतं, सिम्पली पाय इलेक्ट्रॉनचे तिथे ऍडिशन होते आणि तिथे दोन न्यू सिग्मा बॉन्ड हे फॉर्म होत असतात सायक्लोएडिशन रिॲक्शन मध्ये. मग सायक्लोएडिशन रिॲक्शन बघा कोणत्या वेळी होतात. सायक्लोएडिशन रिॲक्शन मे अगेन बी ऑफ two types depending upon the number of pi electrons in the two components. मीन्स जे सायक्लोएडिशन रिॲक्शन आहे त्याची पुन्हा फर्दर टाइप पडतात, बट आपल्याला सिलेबस मध्ये 2+2 4+2 यात हे दोन टाइप दिलेले. मग जेवढा जास्त पाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम प्रेझेंट असतील तेवढे त्याचे टाइप हे व्हॅरी होत असतात. 2+2 असतं, 4+2 असतं, 1-3 असतं, किंवा 6+2 असतं, 6+8 किंवा 6+10. अशा प्रकारे जसं पाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम इन्क्रीज होईल तसं सायक्लोएडिशन रिॲक्शन ही काय होतात ते इन्क्रीज होत जाते. मग जेवढ्या पाय सिस्टीमची आपण ऍडिशन करणार आहोत ते काय केलं जातं, ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं. सपोज जर सुरुवातीला 2 पाय इलेक्ट्रॉन घेतले आणि देन 2 पाय इलेक्ट्रॉन घेतले, इथिलीन मॉलिक्यूल जर घेतले दोन्हीची जर ऍडिशन केली तर ती काय 2+2 सायक्लोएडिशन तिला म्हटलं जातं. जर एक 1,3 ब्युटाडाइन मॉलिक्यूल घेतला ज्यामध्ये 4 पाय इलेक्ट्रॉन आहे आणि इथिलीन मॉलिक्यूल जर घेतला तर त्याला काय म्हणण्यात येतं, 4+2 सायक्लोएडिशन रिॲक्शन. मग ही जी 4+2 सायक्लोएडिशन रिॲक्शन असते तिलाच काय म्हटलं जातं, डिल्स-हल्डर रिॲक्शन हे म्हटलं जातं. ते पुढे आपण बघणार आहोत, त्याचे डिटेल मध्ये मेकॅनिझम कशा प्रकारे होतं काय ते सर्व आपण बघणार आहोत. बघा, 4+2 सायक्लोएडिशन when one of the system has 4 pi electrons and the other has 2 pi electrons, Diels-Haldor reaction are the most common example of this type. बघा, ब्युटाडाइन आहे, ब्युटाडाइन मध्ये किती 4 पाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे आणि इथिलीन मध्ये 2 पाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे. मग इथे काय घेतलं जातं, इंटरॅक्शन डाईन आणि डायलोफाईल. बघा, डाईन म्हणजे काय, इथे 2 पाय बॉन्ड आहे. डाईन काय असतो, हा इलेक्ट्रॉनिकली रिच असतो, याच्याकडे इलेक्ट्रॉन काय असतात, जास्त असतात. आणि हा जो सेकंड जो त्याचा पार्टनर आहे त्याला काय म्हटलं जातं, डायनोफाईल. त्या टर्म आपण बघणार आहोत, डायनोफाईल. मग डायनोफाईल जो असतो तो काय असतो, इलेक्ट्रॉनिकली प्युअर असतो. मीन्स त्याच्याकडे काय असतात, इलेक्ट्रॉन हे कमी प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात. दिस इज नथिंग बट डायनोफाईल. हा इथिलीन मॉलिक्यूल काय डायनोफाईल आहे आणि हा जो सुरुवातीचा काय 1,3 ब्युटाडाइन आपल्याला माहिती आहे तो डाईन मॉलिक्यूल आहे. मग जो इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असते ती काय करते, त्याचे इलेक्ट्रॉन ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी त्याच्याकडे काय करते, ट्रान्सफर करते. मग अशा प्रकारे काय होतं, बॉन्डची शिफ्टिंग होते आणि तिथे सायक्लोएडिशन रिॲक्शन ऑकर होते. मग डाईन आणि डायनोफाईल मध्ये इंटरॅक्शन तिथे ऑकर होता आणि तिथे आपल्याला 2 न्यू सिग्मा बॉन्ड फॉर्म होतं. बघा, इथे एक न्यू सिग्मा बॉन्ड फॉर्म झाला आणि इथे एक न्यू सिग्मा बॉन्ड फॉर्म झालेला आहे. मग आपल्याला काय सायक्लिक कंपाऊंड तिथे फॉर्म होतो. अशा प्रकारे रिॲक्शन ही ऑब्टेन होत असते इन केस ऑफ सायक्लोएडिशन रिॲक्शन. चला तर मग पुढील टॉपिक बघू. डाईन आणि डायनोफाईल आपण बघितले. मग जसं सिस्टीम इन्क्रीज होत जाते पाय इलेक्ट्रॉनचे, तसे काय जे सायक्लोएडिशन रिॲक्शन आहे त्याला नेमिंग हे चेंज होत चालतं. बघा, ऍक्च्युअल मध्ये सायक्लोएडिशन रिॲक्शन म्हणजे आपण ऑलरेडी बघितले. सायक्लोएडिशन रिॲक्शन इज अ पेरिसायक्लिक केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more unsaturated molecules are parts of the same molecule. म्हणजे ह्या ज्या रिॲक्शन आहे, 2 पाय ज्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे एकाच मॉलिक्यूलच्या असू शकतात किंवा 2 डिफरंट जे डाईन आणि डायनोफाईल हे 2 डिफरंट मॉलिक्युल्स मध्ये सुद्धा प्रेझेंट असू शकतात. ज्यावेळेस एकाच मॉलिक्युलर मध्ये त्या एकाच मॉलिक्यूल मध्ये रिॲक्शन दोन्ही पण डाईन आणि डायनोफाईल प्रेझेंट असतात त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, इंट्रामॉलिक्युलर
सायक्लोएडिशन रिएक्शन, ज्यावेळेस दोन डिफरंट पाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम असतील त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, इंटरमॉलिक्युलर सायक्लोएडिशन रिएक्शन. मग यावरती तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो. कंबाईन विथ द फॉर्मेशन ऑफ सायक्लिक अडक्ट इन विच there is a net reduction of bond multiplicity, the resulting reaction is cyclization reaction designated as A plus B. मीन्स जे पाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आपण घेणार आहोत त्यानुसार त्याला काय केलं जातं, नेमिंग दिलं जातं. मग त्याला काय स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पुट आउट केलं जातं. A and B refer to the number of atoms containing pi electron. Three important class of cycloaddition reaction in which first one is Diels-Alder reaction, 2+2 cycloaddition reaction and 1,3 dipolar cycloaddition reaction. आपल्याला सिलेबस मध्ये दिलेलं आहे Diels-Alder आणि 2+2 cycloaddition reaction. बुक मध्ये तुम्हाला दिलेले 1,3 dipolar cycloaddition reaction म्हणजे काय ते पण बुक मध्ये डिटेल मध्ये दिलेले, ते आपण सर्व वन बाय वन बघणार आहोत. बघा, cycloaddition reaction in which two unsaturated molecules undergo an addition reaction to yield a cyclic product. Formation of a cyclic product takes place at the expense of one pi bond in each reacting partner and gain of 2 sigma bonds at the end of both components having a pi bonds. Thus, the reaction there is a loss of 2 pi bond and reactant gain of 2 sigma bond. काय होतंय, 2 पाय बॉन्डचा काय होतोय, लॉस होतोय, आणि काय होतोय, गेन ऑफ 2 सिग्मा बॉन्ड. बघा इथे 2 पाय बॉन्ड आहे, सायक्लोएडिशन होते आणि सायक्लिक अडक्ट आपल्याला फॉर्म होतो. मी इथे काय लॉस ऑफ 2 पाय बॉन्ड, 2 पाय बॉन्ड लॉस झाले आणि 2 न्यू सिग्मा बॉन्ड इथे काय झाले, फॉर्म झाले. त्याचप्रमाणे इथे पण बघा काय होतंय की 2 न्यू सिग्मा बॉन्ड इथे फॉर्म झाले, लॉस ऑफ 2 पाय बॉन्ड अँड फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड. मग ज्याप्रमाणे आपण इलेक्ट्रोसायक्लिक रिएक्शन मध्ये बघितलं की थर्मली काय घेतो आपण, ग्राउंड स्टेट होमो घेत असतो आणि फोटोकेमिकली काय घेतो, एक्साइटेड स्टेट होमो हा कन्सिडर करत असतो. मग इथे पण ज्यावेळेस सायक्लोएडिशन आपण रिएक्शन बघणार आहोत तिथे पण आपल्याला काय बघायचं आहे, होमो लुमोच्या इंटरॅक्शन या बघायच्या आहे. कोणत्या वेळी फेज ओव्हरलॅपिंग साठी पॉसिबल असेल किंवा फेवरेबल असेल ते सर्व आपण बघणार आहोत कंडिशन. यासाठी तुम्हाला काय सांगितलं होतं की जे मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम्स आहे त्या परफेक्टली त्याची प्रॅक्टिस करा आणि जेणेकरून त्यावरतीच आपले पुढील जे टॉपिक आहे त्यावरती हे डिपेंड असतात. तर आपण नेक्स्ट बघू. बघा, सायक्लोएडिशन जे रिएक्शन आहे त्याचे टाइप पडतात डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ युनिट पार्टिसिपेटिंग इन सायक्लोएडिशन. आधी सांगितल्याप्रमाणे जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सिस्टीम सायक्लोएडिशन रिएक्शन मध्ये असतात तेवढं त्यानुसार त्याला काय केलं जातं, नेमिंग दिलं जातं. त्यानंतर नेचर ऑफ ऑर्बिटल्स अंडरगो चेंज, पाय और सिग्मा कोणत्या ऑर्बिटल तिथे चेंज होतात त्यानुसार त्याला नेमिंग दिलं जातं. त्यानंतर थर्ड नेमिंग जे दिलं जातं ते कशावर, स्टेरियोकेमिकल मोड ऑफ सायक्लोएडिशन. सुप्रा सुप्रा त्यालाच काय म्हटलं जातं, सीन सायक्लोएडिशन और अँथ्रा अँथ्रा और त्यालाच काय म्हटलं जातं, अँटी सुप्रा अँथ्रा. हा टॉपिक आहे पुढे आपण बघणार आहोत. सुप्रा म्हणजे सेम साइडनी, अँथ्रा म्हणजे अपोजिट साइडनी काय होते, सायक्लोएडिशन ही होत असते. द रिएक्शन 2+2 cycloaddition reaction because the reaction involves 2 electrons from the reacting component and 2 electrons from the other component. हे टॉपिक मी वारंवार का रिपीट करतोय की यावरती एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. आयडेंटिफाय द गिवन सायक्लोएडिशन रिएक्शन. मग त्यामध्ये कुठली सायक्लोएडिशन रिएक्शन होईल ती तुम्हाला आयडेंटिफाय करता आली पाहिजे. तिथे पाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम तुम्हाला दिलेले असतात, मग त्यावरनं तुम्हाला तिथे आयडेंटिफाय करता आली पाहिजे की कुठली इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे, 4+2A, 2+2A, 6+2A, 8+2A, 10+2A की 10+4A, अशा प्रकारे पाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम तुम्हाला डिफरंट दिलेले असतात, त्यावरनं तुम्हाला ते आयडेंटिफाय करायला होता. द स्टेरियोकेमिकल मोड बाय द सबस्क्रिप्ट supra for S and anthra for A, which indicate whether the addition occur in supra or anthra mode on each unit. Cycloaddition may in principle occur either from the same phase, एक तर सेम फेज ने सायक्लोएडिशन रिएक्शन ऑकर होते किंवा अपोजिट फेज ने सायक्लोएडिशन रिएक्शन ही ऑकर होते. If the reaction occurs in the same phase of a pi system, then reaction is said to be, बघा लक्षात घ्यायचंय, if the reaction across the same phase of the pi system, then reaction is said to be superficial. जर सेम फेज ने pi system च्या जर ऑकर झाली तर तिला सुपरफिशियल म्हटलं जातं, आणि जर पाय सिस्टीमच्या अपोजिट फेजनी जर झाली तर तिला काय म्हटलं जातं,
अँथ्राफेशियल रिॲक्शन हे म्हटलं जातं. बघा 1,3 ब्युटाडाईनचे मॉलिक्युलर ऑर्बिटल इथे 1 2 3 4 आणि हा काय घेतला इथिलीन मॉलिक्युल आहे. बघा इथे इथिलीनचा हा लोब आणि हा लोब बघा पाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे आणि त्यानंतर 1,3 ब्युटाडाईनचा लोब आणि हा लोब बघा दोन्ही काय सेम साईडला आहे. त्यामुळे हिला काय म्हटलंय 4 जे त्याला काय म्हटलं सुप्राफेशियल आणि 2 ला काय म्हटलं सुप्राफेशियल. काय दोन्ही सेम साईडला आहे, सेम अप्पर एक अप्पर साईडला आणि एक डाऊनवर्ड साईडला मी सेम साईडला लोब आहे त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण सुप्राफेशियल. बोथ द लोब्स आर above the plane of the molecule or both lobes are in the same plane hence suprafacial. दोन्ही सेम फेजला आहे त्यामुळे त्याला काय म्हणतात सुप्राफेशियल म्हटलं जातं. इथं पण बघा हा लोब आणि हा लोब बघा दोन्ही लोब काय सेम साईडला आहे त्यामुळे या रिॲक्शनला काय म्हटलं जातं सुप्राफेशियल म्हटलं जातं. बघा इन शॉर्ट मध्ये इथे दाखवलंय पाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे 1,3 ब्युटाडाईनचे पाय इलेक्ट्रॉन आणि इथिलीन मॉलिक्युलचे पाय इलेक्ट्रॉन दोन्ही काय सेम साईडला आहे त्यामुळे काय होतं अशा प्रकारे पाय इलेक्ट्रॉनची शिफ्टिंग होते आणि तिथे काय होतं प्रोडक्ट हे ऑब्टेन होतं. मग अशा प्रकारच्या रिॲक्शनला काय म्हटलं जातं 4s 2s मीन सेम साईडनी रिॲक्शन ही ऑकर झालेली त्यामुळे तिला काय म्हटलं जातं सुप्राफेशियल 4+2 सायक्लोएडिशन किंवा 4s 2s त्याला रिॲक्शन हे म्हटलं जातं. If the reaction bridges opposite faces of the pi system, then it's said to be antifacial. बघा reaction bridges to opposite face of the pi system, then it is said to be antifacial. Or antifacial is just an anti-addition. बघा 1,3 ब्युटाडाईनचे ऑर्बिटल्स आहे मग इथे कुठला एक डाऊन साईडचा फेस लोब आहे आणि एक इथे काय अपवर्ड डायरेक्शनचा म्हणजे ऍडिशन होते ती कुठे होते एक डाऊनवर्ड डायरेक्शनच्या लोबला होते आणि एक कुठे अपवर्ड डायरेक्शनचा मीन्स काय फेज काय आहे अँटी आहे. हा बघा इथे कुठे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे आणि हा अपवर्ड डायरेक्शनला आहे त्यामुळे इथे जी ऍडिशन होते ती काय अपोजिट साईडनी ऍडिशन होते त्यामुळे अशा प्रकारच्या ऍडिशनला काय म्हणलं जातं अँथ्राफेशियल 4a किंवा तिथे जे पाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम वरती अपोजिट डायरेक्शन ऍडिशन होते तिथे अँथ्राफेशियल हे म्हटलं जातं. इथे बघा इथिलीन मॉलिक्युलचे दोन्ही लोब सेम डायरेक्शनला आहे त्यामुळे इथे काय सुप्राफेशियल हे म्हटलं जातं. मीन्स अँथ्रा आणि सुप्रा मध्ये काय जर सेम साईडने असेल तर तिला सुप्राफेशियल म्हटलं जातं आणि जर अपोजिट डायरेक्शननी जर ऍडिशन होत असेल तर तिला अँथ्राफेशियल ऍडिशन हे म्हटलं जातं. मग आता आपण नेक्स्ट टॉपिक 2+2 सायक्लोएडिशन रिॲक्शन बघू. मग ती थर्मली पॉसिबल आहे की फोटोकेमिकली ते पण आपण चेक करू. बघा थर्मल इंडेक्स 2+2 सायक्लोएडिशन रिॲक्शन मग ज्यावेळेस आपण थर्मल रिॲक्शन म्हणतो त्यावेळेस काय घेतो आपण ग्राउंड स्टेट होमो हे घेत असतो. बघा एका मॉलिक्युलचा ग्राउंड स्टेट होमो आणि दुसऱ्या मॉलिक्युलचा ग्राउंड स्टेट लुमो आपण ह्या घेत असतो. बघा आता इथे इंटरॅक्शन बघू आपण. इथे बघा वन मॉलिक्युल घेतलाय आणि सेकंड मॉलिक्युल दोन्ही पण इथिलीन मॉलिक्युल घेतले. अशा प्रकारे इथिलीन मॉलिक्युल दोन्ही घेतले आणि त्याची काय केली आहे सायक्लोएडिशन रिॲक्शन. मग ती कोणत्या वेळी ऑकर होते ते आपण बघणार आहोत. मग बघा वन मॉलिक्युलचा इथिलीन मॉलिक्युलचा काय घेतलाय होमो घेतलाय आणि दुसऱ्या मॉलिक्युलचा लुमो घेतलाय. लक्षात घ्यायचे ज्यावेळेस सायक्लोएडिशन रिॲक्शन आपण बघतो त्यावेळेस जो डाईन पार्टनर असतो त्याचा आपण होमो कन्सिडर करत असतो आणि जो डायनोफाईल असतो त्याचा लुमो कन्सिडर करीत असतो. ते काय करतो की डाईन हा नेहमी काय असतो इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असते मग ती काय करते इझिली त्याचे एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉन डोनेट करते किंवा पाय बॉन्ड ऑर्बिटल थ्रू त्याची शिफ्टिंग होत असते. डायनोफाईल काय असतो इलेक्ट्रॉनिकली प्युअर असतो मग प्युअर असल्यामुळे काय तो काय करतो त्याला जेवढे जास्त इलेक्ट्रॉन मिळतील तेवढे तो काय करतो घेत असतो. मग अशा प्रकारे होमो लुमो इंटरॅक्शन तिथे होत असतात. मग एका मॉलिक्युलचा होमो कन्सिडर केला जातो सायक्लोएडिशन रिॲक्शन मध्ये आणि एका मॉलिक्युलचा लुमो कन्सिडर केला जातो. आता बघा दोन्ही मॉलिक्युल दिले होमो दिले इथे कुठलं मिरर सिमेट्री आहे. इथे जो लुमो आहे त्यामध्ये कुठली C2 सिमेट्री इथे पण त्याच वेळेने साय1 साय2 मध्ये एकाचा होमो घेतलाय ज्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात त्याला आपण होमो म्हणतो आणि ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट नसतात त्याला आपण लुमो म्हटलं जातं. मग आता इथे काय दोन्ही पण काय घेतले आपण रिॲक्शन कुठली वेणी चालली आपली थर्मली रिॲक्शन ही प्रोसीड होते. मग थर्मली ज्यावेळेस रिॲक्शन प्रोसीड होते त्यावेळेस आपण काय घेतो ग्राउंड स्टेट होमो हे घेत असतो. एकाचा होमो घ्यायचा असतो आणि एकाचा लुमो घ्यायचा असतो. मग आता इथे बघा सपोज जर फर्स्ट मॉलिक्युलचा आपण होमो कन्सिडर केला आणि सेकंड मॉलिक्युलचा जर लुमो कन्सिडर केला बघा इथे सेपरेटली दाखवलंय
ओव्हरलॅपिंग होईल की थर्मली हे इथे इंडिकेट केलंय. एका मॉलिक्यूलचा काय केलाय होमो कन्सिडर केलाय आणि एका मॉलिक्यूलचा लुमो कन्सिडर केलाय. बघा होमो आणि लुमो. मग इथे काय होतंय एकाच लोब मध्ये इथे बॉन्डिंग फॉर्मेशन होते. बघा आपण बघितलंय की ज्यावेळेस सेम साइनचे लोब असतील त्याच वेळेस काय होते बॉन्डिंग तिथे फॉर्मेशन होते. आता दुसऱ्या मॉलिक्यूलचा ज्यावेळेस आपण इथे काय घेतोय एकाचा होमो घेतला आणि एकाचा लुमो घेतला, एका इथे काय एकच फेजनी काय होते बॉन्डिंग पॉसिबल होते. दुसऱ्या फेजनी होतंय का इथे बघा एक इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साइन आहे. मग इथे काय अँटी बॉन्डिंग मीन्स इथे बॉन्डिंग पॉसिबल होत नाही. त्यामुळे आपण काय म्हणू ही रिएक्शन 2+2 सायक्लोएडिशन रिएक्शन थर्मली पॉसिबल होत नाही. का पॉसिबल होत नाही तर त्याचं रिझन बघितलं आपण. एका मॉलिक्यूलचा होमो कन्सिडर करतो, दुसऱ्या मॉलिक्यूलचा लुमो कन्सिडर करतो. आणि ज्यावेळेस आपण ते दोन्ही लोब्स कन्सिडर करतो होमो लुमो तर त्यावेळेस जे सेम साइनचे जे लोब आहे तिथे बॉन्डिंग पॉसिबल होते, बट जे अपोजिट साइनचे जे लोब्स आहे तिथे अँटी बॉन्डिंग होते. मग आपल्याला बॉन्ड फॉर्मेशन करण्यासाठी काय क्रायटेरिया आहे की दोन्ही पण जे लोब्स आहे ते काय पाहिजे सेम साइनचे पाहिजे. मीन्स आयदर दोन्ही पॉझिटिव्ह पाहिजे किंवा दोन्ही निगेटिव्ह पाहिजे तर तिथे काय होतं सिग्मा बॉन्ड हा फॉर्म होतो. मग इथे काय एकच फक्त काय पॉझिटिव्ह साइन आहे, इकडे काय निगेटिव्ह साइन आहे, त्यामुळे इथे अँटी बॉन्डिंग मीन्स इथे सिग्मा बॉन्ड फॉर्म होत नाही. त्यामुळे ही रिएक्शन काय थर्मली पॉसिबल रिएक्शन ही होत नाही. बघा इथे थर्मल इंड्यूस्ड 2+2 सायक्लोएडिशन आर सिमेट्री फॉरबिडन. मग इथे पॉसिबल होत नाही त्यामुळे तिला काय म्हटलं जातं सिमेट्री फॉरबिडन रिएक्शन हे म्हटलं जातं. When ethylene is heated, its pi electron are not promoted but remain in the ground state. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस थर्मल आपण रिएक्शन बघतो त्यावेळेस आपण ग्राउंड स्टेट होमो हे कन्सिडर करत असतो. मग ज्यावेळेस आपण फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड करतो त्यावेळेस काय त्याचं एक्साइटेशन होतं आणि एक्साइटेड स्टेट होमो लुमो आपल्याला बघायला मिळतात. इथे काय आपल्याला ग्राउंड स्टेट होमो इथे मिळतं विच इज नथिंग बट psi1. If we examine the phase of ground state homo of one ethylene molecule and LUMO of another ethylene molecule, we can see why cycloaddition does not occur thermal induction. आता आपण बघितलं एकाचा होमो कन्सिडर केला एकाचा लुमो कन्सिडर केला, इथे काय बॉन्डिंग ओव्हरलॅपिंग होत नाही त्यामुळे रिएक्शन थर्मली पॉसिबल नाही. बघा फॉर बॉन्डिंग टू ऑकर द फेज ऑफ ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल्स मस्ट बी सेम. बघा हा क्रायटेरिया लक्षात घ्यायचा आहे. फॉर बॉन्डिंग टू ऑकर द फेज ऑफ ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल मस्ट बी सेम. एक्झाम मध्ये तुम्हाला यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यावेळी प्रॉपर स्टडी हा ठेवायचा आहे. हे सर्व बारीक बारीक जे पॉइंट असतात यावरती तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात. दिस इज नॉट द केस फॉर अ ग्राउंड स्टेट होमो अँड लुमो अप टू इथिलीन मॉलिक्यूल और एनी 2+2 सायक्लोएडिशन. कुठली सायक्लोएडिशन रिएक्शन 2+2 सायक्लोएडिशन जी रिएक्शन असेल ती काय असते थर्मली फॉरबिडन रिएक्शन असते, कारण ती बॉन्डिंग ओव्हरलॅपिंग तिथे ऑकर होत नाही. Because the phase of orbitals are incorrect for bonding, a thermally induced 2+2 cycloaddition is said to be symmetry forbidden reaction. इम्पॉर्टंट पॉइंट आहे लक्षात घ्यायचं आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे, यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यावेळी काय करायचं स्टडी करायचा. इथे काय थर्मली 2+2 सायक्लोएडिशन रिएक्शन ही पॉसिबल नाहीये, यावरून हे प्रिडिक्ट झालं. यावरती तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की का ती पॉसिबल नाही, कुठल्या इंटरॅक्शन होता होमो लुमोच्या, मग बॉन्डिंग कुठे होते अँटी बॉन्डिंग कुठे होते, यावरती तुम्हाला इथं ऑर्बिटल दिलेले असतील इंटरॅक्शन साठी किंवा होमो लुमोच्या ज्या इंटरॅक्शन आहे तिथे तुम्हाला विचारला जातील. त्यावेळी काय करायचं स्टडी करायचा. मग बघा आता ही थर्मली तर पॉसिबल नाही, मग आता आपण फोटोकेमिकली बघू. मग आता एका मॉलिक्यूल घेतला इथिलीनचा आणि दुसरा मॉलिक्यूल घेतलाय. मग इथे काय होमो घेतलाय एकाचा, यामध्ये इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या मॉलिक्यूलला काय केलंय फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड केली. बघा फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड केल्यामुळे काय झालं इलेक्ट्रॉनचं प्रमोशन झालं. एक इलेक्ट्रॉन कुठे गेला एक्साइटेड स्टेट मध्ये गेला, मग त्यालाच काय म्हणू आपण फोटोकेमिकल होमो. ज्यामध्ये इलेक्ट्रॉन जातो त्याला आपण काय म्हणतो फोटोकेमिकल होमो म्हणतो. मग आता आपण काय करणार आहोत एक एक्साइटेड स्टेट होमो घेऊ आणि एक काय करू लुमो. एका मॉलिक्यूलचा आपण होमो कन्सिडर करतो आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचा लुमो कन्सिडर करतो. मग आता फर्स्ट आपण काय घेऊ एक्साइटेड स्टेट होमो, त्यामध्ये कुठली सिमेट्री प्रेझेंट आहे C2 सिमेट्री. मग फर्स्ट मॉलिक्यूलचा काय घेतलाय आपण एक्साइटेड स्टेट होमो घेतलाय आणि सेकंड मॉलिक्यूलचा काय घेतलाय लुमो घेतलाय. बघा हा काय घेतलाय लुमो इथे घेतलेला आहे. मग बघा एक्साइटेड स्टेट होमो ज्यावेळेस घेतो आपण एका मॉलिक्यूलचा, बघा इथे साइन दिलेले
कुठली सिमेट्री प्रेझेंट आहे इथे C2 सिमेट्री. सिमेट्री लक्षात घ्यायची आहे. तुम्ही म्हणाल इथे सर लोब्स इथे साइन चेंज झालेले आहे, बट इथे काय सिमेट्री आपल्या ऑर्बिटल मध्ये तीच प्रेझेंट आहे. काय C2 सिमेट्री ही प्रेझेंट आहे. त्याचप्रमाणे ग्राउंड स्टेट लुमो घेतला आहे दुसऱ्या मॉलिक्यूलचा, त्यामध्ये पण काय C2 सिमेट्री प्रेझेंट आहे. बघा इथे पण काय C2 सिमेट्री प्रेझेंट आहे. मग ज्यावेळेस अशा प्रकारचे सेम साइनचे ऑर्बिटल एकमेकांच्या जवळ येतात. बघा इथे पॉझिटिव्ह लोब्स एकमेकांच्या जवळ आले आणि निगेटिव्ह लोब्स काय आले एकमेकांच्या जवळ आले. मग हे काय फेज करेक्ट फॉर बॉन्डिंग. मग इथे काय बॉन्डिंग पॉसिबल होते. मग 2+2 सायक्लोएडिशन रिएक्शन कशाने, थर्मली अलाउड रिएक्शन किंवा सिमेट्री अलाउड रिएक्शन आहे फोटोकेमिकल वेने. कारण का की आपण जो इथिलीन मॉलिक्यूल आहे एका मॉलिक्यूलचं एक्साइटेशन करतो, त्याचा मग फोटोकेमिकल होमो आपण कन्सिडर करतो आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचा काय करतो ग्राउंड स्टेट लुमो कन्सिडर करतो. मग अशा वेळी काय होतं तिथे जे इंटरॅक्शन होता 2+2 सायक्लोएडिशन रिएक्शन ही काय फोटोकेमिकली पॉसिबल आहे, थर्मली काय ती फॉरबिडन आहे. त्याचा रिझन पण बघितलं आपण ऑर्बिटल इंटरॅक्शन कशा वेळी होता. फ्रॉम द एक्झाम्पल इट इज क्लिअर दॅट फॉर सायक्लोएडिशन रिएक्शन बोथ होमो and LUMO should have the same symmetry. लक्षात घ्यायचे सायक्लोएडिशन रिएक्शन ज्यावेळेस होते त्यामध्ये होमो आणि लुमो मध्ये काय पाहिजे सेम सिमेट्री पाहिजे. अदरवाइज रिएक्शन विल बी सिमेट्री फॉरबिडन. जर सिमेट्री प्रॉपर नसेल, बघा आधीच्या केस मध्ये सिमेट्री इथे काय एकामध्ये मिरर सिमेट्री होती आणि एकामध्ये काय C2 सिमेट्री होती. मग ज्यावेळेस सिमेट्री चेंज असतील त्यावेळेस रिएक्शन ही पॉसिबल होत नाही किंवा सिमेट्री फॉरबिडन रिएक्शन ही ऑकर होते. जर सेम सिमेट्री प्रेझेंट असेल त्यावेळेस रिएक्शन ही ऑकर होत असते. फॉर सिमेट्री अलाउड रिएक्शन होमो हॅज मिरर सिमेट्री, देन लुमो शुड ऑल्सो हॅव मिरर सिमेट्री. सिमिलरली होमो हॅज C2 सिमेट्री, देन लुमो शुड हॅव C2 सिमेट्री. मग हा पॉइंट लक्षात घ्यायचे. जर होमो मध्ये जर C2 सिमेट्री प्रेझेंट असेल तर लुमो मध्ये पण काय C2 सिमेट्री पाहिजे. होमो मध्ये जर मिरर सिमेट्री प्रेझेंट असेल तर लुमो मध्ये पण काय पाहिजे मिरर सिमेट्री ही प्रेझेंट पाहिजे. त्याच वेळेस काय होत्या सायक्लोएडिशन ज्या रिएक्शन आहे त्यामध्ये बॉन्डिंग इंटरॅक्शन या पॉसिबल होतात. देन स्टेरिओकेमिस्ट्री बघू आपण. स्टेरिओकेमिस्ट्री इंटिग्रिटी इज मेंटेन इन सायक्लोएडिशन रिएक्शन बिकॉज द रिएक्शन इज कंसर्टेड रिएक्शन. मग यामध्ये तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हाय द स्टेरिओकेमिस्ट्री इंटिग्रिटी इज मेंटेन इन सायक्लोएडिशन रिएक्शन. मग ते काय होते तिथे काय सायक्लोएडिशन रिएक्शन ही ऑकर होते. बघा आता इथे काय ट्रान्स आहे, दोन्ही फिनिल ग्रुप जर बघितले ते एकमेकांच्या ट्रान्स आहे आणि इथे मिथिल ग्रुप काय सेम आहे. मग इथे काय होते सायक्लोएडिशन रिएक्शन होते दोन्ही पाय सिस्टीम मध्ये. मग इथे जे फिनिल ग्रुप आहे बघा ज्यावेळेस ऍडिशन होते त्यावेळेस आपल्याला प्रोडक्ट फॉर्मेशन होतं आणि प्रोडक्ट ज्यावेळेस फॉर्म होतो त्यावेळेस स्टेरिओकेमिस्ट्री आपला जो प्रोडक्ट फॉर्म होतो त्यामध्ये ती स्टेरिओकेमिस्ट्री रिटेन होते. बघा दोन्ही फिनिल ग्रुप काय अपोजिट फेजला आहे किंवा अपोजिट प्लेनला आहे, किंवा इथे आपण जर बघितलं तर दोन्ही फिनिल ग्रुप एकमेकांच्या ट्रान्स आहे. मग ज्यावेळेस प्रोडक्ट फॉर्म होतो त्यामध्ये पण काय ते एकमेकांच्या ट्रान्स पोझिशनला प्रेझेंट असतात. दोन्ही हायड्रोजन ग्रुप जर बघितले तर दोन्ही हायड्रोजन ग्रुप काय एक अबो द प्लेन आणि एक बिलो द प्लेन इंडिकेट केलाय. मीन्स ते दोन्ही काय एकमेकांच्या ट्रान्स आहे. आणि मिथिल ग्रुप काय ऍज इट इज आहे. इथे पण बघा एक फिनिल ग्रुप काय केलाय बिलो द प्लेन दाखवला आणि एक फिनिल ग्रुप अबो द प्लेन. त्याचप्रमाणे हायड्रोजन काय एक बिलो द प्लेन आणि एक अबो द प्लेन. अशा प्रकारे ज्यावेळेस आपण सायक्लोएडिशन रिएक्शन बघतो त्यावेळेस जे सुरुवातीचे जे रिएक्टंट असतील त्या रिएक्टंट मध्ये जी स्टेरिओकेमिस्ट्री प्रेझेंट असते तीच काय होते ज्यावेळेस आपण प्रोडक्ट फॉर्मेशन करतो त्या प्रोडक्ट मध्ये ती स्टेरिओकेमिस्ट्री रिटेन होते. हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला एक्झाम मध्ये यावरती क्वेश्चन हे विचारले जातात. दोन तुम्हाला पाय बॉन्डिंग सिस्टीम दिलेले असतात त्यामध्ये सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असतात आणि त्यामध्ये जी स्टेरिओकेमिस्ट्री असते आणि प्रोडक्टची जी स्टेरिओकेमिस्ट्री असते ती काय तिथे सेम तिथे दिलेले असते. मग लक्षात घ्यायचंय स्टेरिओकेमिस्ट्री काय असते तिथे रिटेन होते. ज्यावेळेस आपण सायक्लोएडिशन रिएक्शन प्रोसीड करतो त्यावेळेस स्टेरिओकेमिस्ट्री ही रिटेन होत असते. त्यानंतरचा जो पॉइंट आहे आपला 4+2 सायक्लोएडिशन रिएक्शन डिटेल मध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला बघू विच इज नथिंग बट डिल्स-ऑल्डर रिएक्शन. आजच्या लेक्चरला आपण इथपर्यंतच बघू. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढील टॉपिक डिल्स-ऑल्डर रिएक्शन ही स्टडी करणार आहोत. ओके, थँक्यू, गुड बाय.